नमस्कार मंडळी. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकीकरण सुरू आहे आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये यंत्राचा वापर केला जात आहे आणि माणसे सुद्धा यंत्रागत काम करू लागलेली आहेत. मग जे विद्यार्थ्यांना पोषक वातावरण देऊन आपण आपुलकी, स्नेह, प्रेम, करुणा हे गुण शिकवणं आवश्यक आहे, त्या गुणांचा कुठंतरी ऱ्हास होत चाललेला आपल्याला दिसत आहे. चौफेर जर आपण नजर फिरवली तर प्रत्येक घरामध्ये जास्त सुशिक्षित असलेल्या घरांमध्ये आपण त्या घरात केवळ एकाकी व्यक्ती राहत असलेल्या आपण पाहतो. आजी, आजोबा, काका, मामा, नातवंडे हे सर्व एकमेकापासून दुरावत चाललेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुलांना नैतिक मूल्य शिकवून त्यांना समाजामध्ये सुसंस्कारित करणं आवश्यक आहे आणि त्या नैतिक मूल्यापैकीच एक नैतिक मूल्य आज आपण पाहणार आहोत आणि ते म्हणजे भक्ती. कारण समाजाला आज भक्तीची आवश्यकता आहे. तुकोबा, ज्ञानोबा आणि शिवबा यांच्या भक्तीने जो महाराष्ट्र घडवला तो महाराष्ट्र कुठंतरी आज हळूहळू हरवत चाललेला आपल्याला दिसतो आणि त्याच महाराष्ट्राला परत नवीन जीवदान देण्यासाठी भक्ती मार्गाची उपासना करणं आवश्यक आहे. मग हा भक्ती मार्ग म्हणजे काय आणि तो कसा अवलंबावा या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे केवळ धर्म किंवा धार्मिक नाही तर मनाला स्थिर करणारा, जीवनाला दिशा देणारा आणि यशाच्या मार्गावर नेणारा मार्ग म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे देवासमोर फक्त नमस्कार करणे नाही तर मनाची शक्ती, श्रद्धेची उभारी आणि जीवनाला मार्ग दाखवणारा प्रकाश म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे आपल्या कर्मावरील विश्वास आणि त्याहूनही मोठं म्हणजे चांगुलपणावरचा विश्वास. प्रत्येक चांगलं काम म्हणजे भक्ती आहे. प्रत्येक चांगली वृत्ती म्हणजे भक्ती आहे. मग ती आईवडिलांप्रती आदर असेल, शिक्षकांप्रती कृतज्ञता असेल आणि मनापासून केलेले प्रयत्न, हे सर्व भक्तीचीच रूप आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा, परीक्षा, अभ्यास याचा ताणतणाव, मग अशा परिस्थितीमध्ये मन शांत ठेवण्यासाठी भक्तीची आवश्यकता आहे. भक्तीमुळं विद्यार्थ्यांना अपयशामध्ये सुद्धा मार्ग शोधण्यासाठी ताकद मिळत असते. देव माझ्यासोबत आहे ही भावना मनाला ताकद देत असते. चांगले संस्कार विकसित करते. विनम्रता, संयम, कृतज्ञता हे सर्व भक्तीतून येतात. असे विद्यार्थी समाजामध्ये नेहमी प्रेम आणि आदर मिळवतात. भक्तीमुळे व्यक्तीचा स्वतःवरचा विश्वास वाढतो. जसे जसे अर्जुनाला श्रीकृष्णावर भक्तीचा आधार होता, तसेच विद्यार्थ्यांना भक्ती म्हणजे आत्मविश्वास देते. जेव्हा पालक भक्तीचे आचरण करतात, मुलंही तसंच वागतात. मुलांना मूल्य, संयम, धैर्य शिकतात. घरातील वातावरण जर पालकांनी सकारात्मक ठेवलं, रोज प्रार्थना, शांत संवाद, एकत्र काही क्षण घालवणे, यामुळं नात्याला बळकटी येते. नाहीतर आज करोडो रुपये कमवणारा व्यक्ती एकाकी पडलेले असे कितीतरी घरे आपण पाहत असतो. कारण भक्तीमुळं कठीण काळामध्ये मानसिक आधार मिळतो. पालक असले तर आर्थिक ताण, नातेसंबंधातील ताण, नोकरीवरील ताण, अशा परिस्थितीमध्ये भक्ती मुलांना आणि पालकांना सुद्धा संयम शिकवते. भक्ती मनाला सहनशीलता देते. राग न धरता मुलांना क्षमा करून त्यांना सहनशीलतेनं शिकवण्याची वृत्ती अंगीकारली जाते. हिरण्यकश्यपचं तर उदाहरण सर्वांनाच माहिती आहे. भक्त प्रल्हादाची कथा आपण सर्वांनी लहानपणी ऐकलेली आहे. त्याचे वडील जे राग, अहंकार आणि अत्याचाराचं प्रतीक होते, अशा परिस्थितीमध्ये भक्त प्रल्हादने भक्तीच्या मार्गाने या ठिकाणी प्रभू विष्णूला प्राप्त करून घेतलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की जेव्हा मनाला भक्तीचा आधार असतो तेव्हा जगातील कोणतीही भीती मानवाला हरवू शकत नाही. भक्ती म्हणजे चमत्कार नाही तर मनाला दिशा देणारा एक मार्ग आहे. मंडळी, विज्ञानामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे की प्रार्थना किंवा ध्यान केल्याने ब्रेन अल्फा वेव्ज वाढवतात. ताण 60% कमी होतो. व्यक्तीची स्मरणशक्ती वाढते. व्यक्ती निर्णय क्षमतेत वाढ करू शकतो. मनामध्ये सकारात्मक विचार असल्यास आत्मविश्वास वाढतो. म्हणून भक्ती ही धर्माची गोष्ट नाही तर हे विज्ञानानं सिद्ध केलेली शक्ती आहे. भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नाही.
भक्ती म्हणजे जीवनाला दिशा देणारा मार्ग, व्यक्तिमत्वाला उभारी देणारा मार्ग. विद्यार्थ्यांनी भक्ती स्वीकारली तर ते ध्येयापर्यंत पोहोचतात. पालकांनी भक्ती स्वीकारली तर संपूर्ण घरातील वातावरण आनंदित राहतं. आणि यासाठी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती असावी लागते. मग ती आपल्या कामाप्रती असेल, आपल्या ध्येयाप्रती असेल, आपल्या उद्दिष्टाप्रती असेल, तरच आपण एकाग्र चित्ताने, आत्मविश्वासाने स्वीकारलेलं काम पूर्णपणे पार पाडू शकतो. आणि यातच खरी आपली भक्ती दडलेली असते. या प्रकारची माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.